धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पंढरपूरमध्ये आमरण उपोषण सुरू आहे। धनगर समाजाचं 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। जालन्यातील उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची प्रकृती खालावली आहे। बोराडेंच्या पत्नी आणि मुलींनी त्यांची भेट घेतलेली आहे। यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले। घरावर तुळशीपत्र ठेवून माझ्या पतीनं घर सोडलंय, सरकारनं याची अद्याप दखल घेतली नसल्याचा आरोप यावेळी दीपा बोराडे यांनी केला। तर त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पंढरपूरमध्ये राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे। आज उपोषणाचा 4था दिवस आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकताय की वैद्यकीय पथक या उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करत आहे। यामध्ये दीपक बोराडे हे जे उपोषणकर्ते आहेत त्यांची प्रकृती खालावलेली आहे। एकंदरीतच 6 उपोषणकर्त्यांची प्रकृती आता हळूहळू ढासळत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे। दीपक बोराडे यांचे कुटुंबीय जे जालन्यावरून आज त्यांना ज्यावेळेस रात्री कळालं की आपल्या घरच्यांची प्रकृती ढासळत आहे, त्यावेळेस त्यांच्या 2 मुली आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी भेट घेण्यासाठी आलेले आहेत। आणि आपण या ठिकाणी बघू शकतोय मुलींच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावरचं जे दुःख आहे ते दिसत आहे। ताई, पप्पा उपोषणाला बसलेत, घरातून कधी निघाले आणि काय सांगून निघाले होते? बाबा जेव्हा घरातून निघाले ते आम्हाला म्हटले की आता मी ST आरक्षणाचं प्रमाणपत्र घेऊन घरी येईल, त्याशिवाय घरी येणार नाही। तेव्हा आम्हाला गर्व झालं की बाबा समाजासाठी लढत आहे आणि समाजासाठी झुंज घेत आहे। आणि बाबा आज उपोषणाला बसून 4 दिवस झालेत आणि त्यांची तब्येत थोडी खराब झाली आहे, म्हणजे खराबच झाली आता फार। तर बाबा सुखरूप घरी यावेत ही जिम्मेदारी आता सरकारने घ्यावी आणि जर याचा काही दुःखद परिणाम आला तर याची सगळी जिम्मेदारी सरकारची आहे। सरकारचा एकही प्रतिनिधी अद्याप या ठिकाणी भेट द्यायला आलेला नाही, म्हणजे कुठंतरी सरकारने हे आंदोलन बेदखल केले की काय, अशी चर्चा आता या ठिकाणी सुरू आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।